पतीपेक्षा 7 वर्षांनी लहान असणारा प्रियकर चांगलाच रगडत होता. पतीला कळले, घडले भयंकर. अनैतिक संबंधाचे ग्रहण अनेक संसारांना लागले आहे. शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही विवाहबाह्य संबंधाचा मोह पडल्याने संसाराची वाताहत होताना दिसत आहे. पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराचे आयुष्य संपवताना दिसत आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा जीव घेऊन प्रियकरासोबत मजेत राहू पाहणारी महिला गदाड झाल्याशिवाय राहत नाही. तिच्या मोहात पडून तिच्या पतीला संपवणारा प्रियकरही आयुष्यभर तुरुंगात सडतो. याचे अनेक उदाहरणे असले तरीही कामुकतेने पछाडलेल्या लोकांना हे समजत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पतीचा खून करून प्रियकरासोबत परराज्यात जाऊन राहिल्यास पोलीस पकडणार नाहीत अशी एक गैरसमजूत असते. पण गुन्हेगार कोठेही लपून बसला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच. राजस्थानमधील एका खेडेगावात राहणाऱ्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. त्याचा मृतदेह जमिनीत पुरून ते दोघे पसार झाले. ते पुण्यात येऊन नवरा बायकोसारखे राहू लागले. आता आपण सुखात राहू असे त्यांना वाटत होते. पण तब्बल वर्षाने पुण्याचे पोलीस त्यांच्या दारात पोहोचले. त्यांच्या मुसक्यावळून त्यांना राजस्थान पोलिसांच्या हवाले केले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर घडलं असं, राजस्थान राज्यातील सोजल सिटी तालुका सोजल सिटी जिल्हा पाली येथील पावटाका चौक परिसरात जेठाराम मेवाड हे सद्गृहस्थ राहतात. ते त्याच परिसरात कुटुंबासह राहून उद्योगधंदा करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव कमलेश जेठाराम मेवाड. वय वर्षे 32 होते. तो विवाह योग्य झाल्यानंतर त्याचा विवाह करून देण्यात आला. त्याच्या पत्नीचे नाव सुखीदेवी होते. एकंदरीत बऱ्यापैकी त्यांचा संसार गाडा चाललेला होता. नवा संसार असल्याने सारे काही मजेत आणि आनंदात चाललेले होते. पण काही दिवसानंतर मात्र कमलेश आणि त्याची पत्नी सुखीदेवी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागला होता. नवा संसार असल्याने थोडेफार कुरबुरी होणारच असा समज करून घेऊन त्या नवरा बायकोच्या भांडणाकडे कोणी फार लक्ष दिले नाही. पण त्या दोघातील भांडण मात्र मिटत नव्हते. सुखीदेवी ही नेहमी मोबाईलवर बोलत असायची. हे या भांडणाचे कारण होते. कमलेश तिला विचारायचा की एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलतेस? त्यावेळी सुखीदेवी मी माझ्या माहेरी फोन लावला होता असे सांगून वेळ मारून न्यायची. पण ती रात्री उशिराही फोनवर बोलायची. हे काही कमलेशलाही पटत नव्हते. इतक्या रात्री अपरात्री कोणाशी बोलतेस, कशासाठी बोलतेस असे म्हणत तो तिच्याशी वाद घालत होता. तीही त्याला उलट उत्तर देत असल्याने वाद दिवसेंदिवस वाढतच चाललेला होता. कमलेशचे वडील जेठाराम हे त्या दोघांनाही समजून सांगायचे. तेवढ्यापुरते भांडण शांत व्हायचे. ती रात्र तो दिवस गेला की दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दोघांच्या मध्ये भांडणे सुरू होत असे. असेच दिवसामागून दिवस जात होते. दरम्यान सुखीदेवीची याच भागातील राहणाऱ्या अशोक काळाराम राठोड वय वर्षे 25 राहणार बघेला पाल सिनेमा रोड सोजल सिटी तालुका सोजल जिल्हा पाली याच्याशी ओळख झाली होती. तो अवघा 25 वर्षाचा अविवाहित तरुण होता. तर ती 30ची होती. तिच्यापेक्षा तो 5 वर्षांनी लहान होता. पण तो तिच्या भरलेल्या मांसल देहावर फिदा झालेला होता. तर ती ही लाच विसरून त्याला प्रतिसाद देऊ लागलेली असल्यामुळे त्यालाही चेव चढला होता. दोघातील जवळीक वाढत गेलेली होती. मोबाईलवरून बोलणे व चॅटिंग करणे यातून त्यांच्यातील प्रेम फुलत गेले होते. एकमेकांच्या बद्दल ओढ वाटू लागली होती. एकाच भागात असल्याने त्यांची नजरानजर होत होती. भेटी होत होत्या. पण एकांत मात्र मिळत नव्हता. त्यांना एकांताची गरज होती. एकांतामध्ये एकमेकाला सुख देण्या घेण्यासाठी ते संधी शोधत होते. दोन्हीकडे समान आग असल्याने संधी मिळण्यास वेळ लागला नाही. एकदा ते भेटले आणि मनासारख्या कामक्रीडा केल्या. पतीपेक्षा 7 वर्षांनी लहान असणाऱ्या प्रियकराने तिला चांगलेच रगडून काढलेले. तिला मनासारखे समाधान झाल्यामुळे ती त्याचीच झाली होती. वेळ मिळेल तसे ते चोरून भेटू लागले होते. शारीरिक संबंध ठेवू लागले होते. सुखीदेवीला नवरा कमलेश वय वर्षे 32 यांच्यापेक्षा अशोक राठोड जास्त आवडू लागला होता. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे आंधळे झाले होते की त्यांना दोघांच्या शिवाय काही समजत नव्हते. सुखीदेवीला अशोकच्या सहवासात आपण सुखी राहू शकतो असे वाटायचे. त्यामुळे सुखीदेवीचे घर प्रपंचावरील लक्ष फार कमी झालेले होते. त्यातच अलीकडे कमलेश तिला सतत बोलत असायचा. याचा त्याला खूप राग येत असे. त्याच्यासोबत वाद घालत जगण्यापेक्षा अशोकच्या मिठीत आनंदात जगावे असे तिला वाटू लागले होते. तिला कमलेशची खूप अडचण वाटत असे. त्यामुळे एके दिवशी तिने तिचा प्रियकर अशोकला भेटायला बोलावून घेतले. तिने त्याला सांगितले
तुला जर मी कायमची हवी असेल तर तू माझा पती कमलेशचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यानंतर त्या दोघांनी ठरवले की कमलेशचा खून करायचा. त्याचा मृतदेह शेतजमीत पुरून टाकला तर पुरावा नष्ट होईल, त्यामुळे तो मेल्याचे कोणाला कळणारही नाही. त्यानंतर आपण दोघे पळून जाऊ आणि सुखात राहू असा विचार ते करत होते. त्यासाठी त्या दोघांनी प्लॅन आखला. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी कमलेशचा काटा काढण्याचा पक्का प्लॅन केला. एके दिवशी त्यांनी कमलेशला बाहेर गाठले. तेथे त्या दोघांना एकत्र पाहून कमलेश चिडला. तेव्हा तो एका बाजूला आणि ते दोघे दुसऱ्या बाजूला असे भांडण पेटले. त्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. तो एकटा त्या दोघांच्या तडाख्यात सापडल्याने त्याचे काही चालले नाही. काही वेळातच त्या दोघांनी त्याचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह तेथील शेतात असलेल्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवला. दुसऱ्याच दिवशी सुखीदेवी व तिचा प्रियकर अशोक तिथून पसार झाले. कमलेश हा कुठे दिसेना. त्याचं काय झालं असेल, तो कुठे गेला असेल म्हणून कमलेशचे वडील जेठाराम मेवाड यांनी नजीकच्या असलेल्या सोजल सिटी पोलीस स्टेशनला मुलगा कमलेश हरवल्याबाबतची मिसिंगची तक्रार नोंदवली. त्या अनुषंगाने सोजल सिटी पोलिसांनी मिसिंगचा तपास सुरू केला. त्यांनी राजस्थानमधील पाली परिसरात असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पोलीस स्टेशनला मिसिंगची व्यक्ती व बेवारस मृतदेह याबाबत काही माहिती मिळते का याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार तपास सुरू झाला. असाच 1-2 दिवसाचा कालावधी गेला. याच दरम्यान एका शेतामधील खड्ड्यामध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळालेला होता. सोजल सिटीच्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेठाराम मेवाड यांना त्या ठिकाणी पाचारण केले आणि तो मृतदेह दाखवण्यात आला. त्यावेळी जेठाराम मेवाड यांनी हा माझा मुलगा कमलेशचा मृतदेह आहे असे सांगितले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. याबाबत सिटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 39/2025 BNS 103-1 प्रमाणे अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोजल सिटी पोलीस करू लागले. तसेच जेठाराम मेवाड यांना विचारले की तुमचा कोणावर संशय आहे का, असेल तर सांगा. ते काही बोलले नाहीत. दरम्यान पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपासास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की कमलेशची पत्नी सुखीदेवी आणि तिचा प्रियकर अशोक राठोड या दोघांनीच कमलेशचा खून केला आहे आणि ते फरार झालेले आहेत. सोजल सिटी पोलिसांनी पुन्हा खोलात खोल शिरून तपासास सुरुवात केली. त्यावेळी कमलेशची पत्नी व तिचा प्रियकर अशोक राठोड हे दोघे बेपत्ता झाल्याचे दिसून आल्यामुळे त्या दोघांच्यावर जास्त संशयाची सोय दिसत होती. म्हणून राजस्थान पोलिसांनी त्या दोघांच्या शोधासाठी तपास यंत्रणा सर्वत्र कामाला लावली. संपूर्ण राजस्थान पोलिसांना याबाबत तपास यादी पाठवण्यात आली. त्यावेळी त्यांना असे समजले की सुखीदेवी व अशोक हे दोघे पळून गेले असावेत. ते पुणे अथवा मुंबईला जाऊ शकतात म्हणून राजस्थान येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुखीदेवी व अशोक राठोड यांच्याबाबत शोध घेण्यासाठी व तपासाच्या दृष्टीने सहकार्य करण्यास सांगितले. पुणे पोलिसांना या विभागाच्या DCP स्मार्तना पाटील यांनी सूचना दिल्या. पुणे स्टेशन परिसरात संशयित वाटणाऱ्या त्या दोघांना सापळा लावून बंड गार्डन तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना रितसर अटक करून पुन्हा राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त प्रवीण कुमार पाटील, DCP स्मार्तना पाटील, ACP दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवे, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तपास पूर्ण केला.